नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. एअरफोर्समध्ये फक्त 10वी पास वरती आणि 152 सेंटीमीटर उंची असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन एक भरती आलेली आहे, नॉन कॉम्बटंट म्हणून. आणि या भरतीमध्ये 30 पैकी 15 मार्क जर तुम्ही मिळवले तर जवळजवळ तुमची नोकरी ही पक्की होणार आहे. पण या भरतीमध्ये नेमकं तुम्हाला अभ्यास कसाचा करायचा आहे, कोणते विषय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. यामध्ये गणित, बुद्धिमत्ता असे विषय विचारले जात नाही, फक्त इंग्रजी हा विषय असतो आणि जीके हा एक विषय असतो. यामध्ये 15-15 क्वेश्चन विचारले जात असतात. अगोदरच्या भरत्यांमध्ये 10-10 क्वेश्चन असायचे, पण आता 5-5 क्वेश्चन वाढवलेले. एकूण 30 क्वेश्चन असतात आणि 30 पैकी 15 क्वेश्चनच्या पुढे जर तुमचे मार्क आले तर जवळपास नोकरी फिक्स होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. पण नेमकं इंग्रजीचा सिलेबस काय असणार आहे, त्याचबरोबर जीकेचा सिलेबस काय असणार आहे, हे आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, आता बघा आपण इंग्रजी या विषयाचा अगोदर बघूया. इंग्रजी विषयाचे तुम्हाला 15 मार्क असणारे. किती मार्क असणारे? 15. आणि या 15 मार्कांवरती त्यांनी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की 5 मार्क पासिंगचे असणारे. पण इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येईल तर ते या सगळ्या टॉपिक मधून तुम्हाला मिळवता येणार आहे. तयारी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. आता बघा, टेन्स हा टॉपिक असतो बघा इंग्रजीमध्ये, अतिशय महत्वाचा आहे आणि यावरती प्रश्न विचारण्याची संख्या ही खूपच जास्त असते. कारण जे 12 टेन्स असतात महत्वाचे, ज्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, सिंपल फ्युचर टेन्स असेल, त्यानंतर कंटिन्युअसचे 3 टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस फ्युचर, त्यानंतर परफेक्टचे परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर, त्यानंतर कंटिन्युअस आणि परफेक्ट दोघांची बेरीज करायची, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, असे एकूण 12 टेन्स आहेत. त्या 12 टेन्सची रचना तुम्हाला पाठ करायची आहे. म्हणजे असं जे स्ट्रक्चर असतं समजा सिंपल टेन्सचं, की सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, आपण लहान असताना आपल्याला सर शिकवायचे बघा, की S प्लस V1 प्लस O, S प्लस V2 प्लस O, ही रचना तुम्हाला पाठ करायची आहे. आणि पाठ करत असताना तुम्ही वाक्य जास्तीत जास्त बनवून बघायचे, की सब्जेक्ट काय असू शकतो, ही असू शकतो. त्यानंतर वर्ब मी काय घेणार आहे, तर मी वर्ब घेणार आहे समजा वर्क. पण इथं सुद्धा वेगवेगळे नियम असतात. जर तुमचा सब्जेक्ट हा एक वचनी असेल, समजा ही असेल, सी असेल, इट असेल, तर तुमचं जे काही क्रियापद आहे ते सुद्धा एक वचनी पाहिजे. आणि क्रियापदाला यस लागल्यानंतर ते एक वचनी होत असतं. ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. हे नियम तुम्हाला आले पाहिजे सगळे. हे नियम तुमचे कव्हर करून घेऊ आपण आपल्या युट्यूबलाच. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तर इंग्रजीचे आपण लेक्चर घेऊ. तुम्हाला इंग्रजीमध्ये 15 पैकी जवळपास 14-15 कसे मिळतील हे आपलं टार्गेट असणार आहे. ठीक आहे, जे महत्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे त्या टॉपिक मधूनच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत. आता बघा, ही वर्क्स, आता हे सुद्धा एक वर्क झालं, हे सुद्धा एक सेंटेन्स झालं. ठीक आहे, कारण याच्यामध्ये तुमचा सब्जेक्ट आला आणि वर्ब आला. वर्ब आल्यानंतर ते वाक्य काय होत असतं, पूर्ण होत असतं, म्हणजे तो काम करतो असं दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. अशा पद्धतीनं तुम्हाला जास्तीत जास्त काय करायचंय माहिती का, उदाहरणं बनवायचे. उदाहरणातून जास्तीत जास्त समजून घ्यायचंय आणि तसंच जास्त समजत असतं. त्यानंतर बघा, टेन्स मध्ये 12 टेन्स असणारे. या 12 टेन्सचं स्ट्रक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने पाठ करून घ्या, उदाहरणाचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसा येतो माहिती का परीक्षेला. आता बघा, एखादं वाक्य दिलेलं आहे समजा, सोपं मी तुम्हाला सांगतो, राम हॅज बीन वर्क. ठीक आहे, आता इथं हा जो काही वर्क शब्द आलेला आहे हा इथं नाऊन म्हणून आलेला आहे. ठीक आहे, इथं एक वर्ब तुम्हाला फिल करायचं असतं. इथं प्रश्न असतो फिल इन द ब्लँक, फिल द करेक्ट ब्लँक, म्हणून रिकाम्या जागी योग्य कोणता शब्द येणार आहे तो तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो, राम इज डॅश डॅश लेटर. ठीक आहे, आता बघा, राम हॅज बीन डॅश डॅश अ लेटर. मग तुम्हाला इथं पर्याय देतात, इथं तुम्हाला काय टाकायचंय, समजा राईट, इथं देतात दुसरं रोट, त्यानंतर देतात तिसरं रायटिंग, आणि चौथं टू राईट देतील असं काहीतरी. मग तुम्हाला इथं काय करायचं असतं, या स्ट्रक्चरनुसार योग्य क्रियापद भरायचं असतं. पण आपल्याला माहितीये राम हॅज बीन डॅश डॅश अ लेटर, इथं हा सब्जेक्ट आहे, इथं हॅज बीन आहे. मग अशी रचना कोणत्या काळाची असते, कोणत्या टेन्सची असते, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची असते. मग त्यामध्ये स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅज प्लस बीन, आणि इथं क्रियापदाला आयएनजी लागलेलं असतं. मग इथं काय येणार आहे, रायटिंग येणार आहे. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर पाठ केलं, उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव केला तर असे जे काही प्रश्न आहे ते तुमचे जास्तीत जास्त सुटणार आहे. तिथं तुम्हाला वर्ब महत्वाचा असतं बघा. बघा, हे जे काही वर्ब आहे ना, त्या वर्ब वरती आधारितच जास्त प्रश्न असतात जे फिल इन द ब्लँकचे असतात. त्यानंतर आपण बघूया व्हाईस असतं,
की चेंज द व्हॉइस म्हणून तुम्हाला प्रश्न येतात. मग चेंज द व्हॉइस शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला अगोदर टेन्स आले पाहिजेत. टेन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर केले तर तुम्हाला चेंज द व्हॉइस जास्त अवघड जाणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस असतं. मराठी व्याकरणामध्ये कसं असतं बरं का, आपलं तिकडे प्रयोग असतो, भावी प्रयोग असतो, कर्मणी असतो, कर्तरी असतो, त्याचे वेगवेगळे उपप्रकार असतात अजून. पण इकडे इंग्रजीमध्ये दोनच प्रयोगाचा अभ्यास करायचा आहे. एक असतो कर्तरी प्रयोग समजा, ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणत असतो, आणि दुसरा असतो पासिव्ह व्हॉइस. असे दोन प्रकार असतात. त्यानंतर सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट सगळ्यात महत्वाचा नियम, आणि या नियमावरती बदाबदा प्रश्न विचारले जातात. आता हा नियम काय सांगतो थोडक्यात समजून सांगतो. सब्जेक्ट वर्ब आणि ऍग्रीमेंट म्हणजे सब्जेक्टचं आणि व्हर्बचं आपल्याला काय करायचंय, ऍग्रीमेंट करायचंय. ऍग्रीमेंट आपण कसं करत असतो, एका व्यक्तीला त्याचं घर दुसऱ्या व्यक्तीला विकायचंय, तर त्या घराचं त्यांनी काय केलं, दोघांनी ऍग्रीमेंट केलं. तसं आपल्याला सब्जेक्टचं आणि व्हर्बचं ऍग्रीमेंट करायचं असतं. दोघं एकमेकांसोबत कसे पाहिजे, ऍग्री पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सब्जेक्ट नुसार तुमचा व्हर्ब असणं. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर पाहिजे, सब्जेक्ट प्लुरल असेल तर व्हर्ब प्लुरल पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट एक वचनी तर क्रियापद एक वचनी, सब्जेक्ट अनेक वचनी तर क्रियापद अनेक वचनी. यानुसार तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि जे इररचे प्रश्न असतात ना, तुम्हाला दिलेलं असतं की खाली 4 असे तुकडे करून दिलेले एका वाक्याचे, त्या एका तुकड्यामध्ये एका पार्टमध्ये काय माहिती का एक चूक आहे, ती चूक तुम्हाला शोधायची आणि उत्तर काढायचे. सोपं असतं सगळं. आणि तुम्हाला सिलेक्टेड टॉपिक वरती प्रश्न येतात. आता 15च प्रश्न विचारले जाणार आहे, टॉपिक बदाबद आहे, तर सिलेक्टेड टॉपिक मधले विचारले जाणार आहे. ग्रामर मधले तुम्हाला 8-9 क्वेश्चन असतील आणि 5 ते 6 क्वेश्चन व्होकॅब्युलरी वरती असतील. तिथे तुम्हाला थोडंसं पाठांतर करायचंय. पण मागचे झालेले प्रश्न असतील किंवा वारंवार जे विचारले जाणारे प्रश्न आहे, तिथूनच तुम्हाला प्रश्न येतात सोपे सोपे सोपे. पण इथं 15 मार्काचा क्रायटेरिया का बरे रे, कारण इंग्रजी मुलांना अवघड जात असते. एज क्रायटेरिया 17.5 ते 22 आहे, आणि जास्त मुलं त्या भरतीचा फॉर्म भरत नाही, कोणाला माहितीच नसतं जास्त. ठीक आहे, त्यामुळे हा कट ऑफ कमी लागत असतो आणि इंग्रजी विषय असतो म्हणून, आणि इंग्रजी विषयाचीच आपल्या मुलांना भीती असते. पण तुम्ही जर म्हणलं सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, प्रतिसाद देतो, तुमच्या लेक्चरची लिंक आमच्या मित्रांना पाठवतो, ते सुद्धा तुमचे लेक्चर करतील, म्हणजे आम्हालाही कुठेतरी वाटतं की आपण जे लेक्चर घेतोय तळमळीनं त्याचा कुठेतरी फायदा होतोय, मुलांना उपयोग होतोय, म्हणून आपण असे लेक्चर डेली घेऊ, जास्तीत जास्त घेऊ. पण तुमचा प्रतिसाद असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रिपोजिशन म्हणून असतं, ज्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच कव्हर करायचे. नाऊन झालं, प्रोनाऊन झालं, त्यानंतर वर्ब, कंजक्शन झालं, इंटरजेक्शन झालं, असे जे काही महत्वाच्या 8 शब्दाच्या जाती आहे, त्या शब्दाच्या जाती फक्त कव्हर करायच्या. आणि सोपे सोपे सिंपल प्रश्न विचारले जात असतात. प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेऊ, त्याचबरोबर जे काही बेसिक असेल इंग्रजीचं, ते बेसिक इंग्रजीचं कव्हर करून घेऊ. इतर परीक्षामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतील. अशा पद्धतीनं प्रश्न इंग्रजीचे असतात. हे महत्वाचे टॉपिक आहे. आर्टिकल वरती नेहमी एक प्रश्न फिक्स असतो, आणि इथं तुम्हाला ना फक्त एका लेक्चरमध्ये आर्टिकल टॉपिक कव्हर करून देणार आहे. फक्त एक लेक्चर लागणार आहे आर्टिकल साठी. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन टॅग म्हणून आहे बघा. आता क्वेश्चन टॅग साठी सुद्धा एक लेक्चर भरपूर झालं. 2-3 कॉन्सेप्ट असतात. क्वेश्चन दिलेलं वाक्य होकारार्थी असलं तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो, वाक्य नकारार्थी असलं तर क्वेश्चन टॅग होकारार्थी होतो. ठीक आहे, पण ते जेव्हा आपण डिटेलमध्ये अभ्यासक्रम समजून घेऊ तेव्हा तुमच्या ते लक्षात येणार आहे. त्यानंतर सिनॉनिम असेल, अँटोनिम. आपल्याला लहानपणी असायचं बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये त्याच प्रकारे असतं. एखादा शब्द दिलेला असतो त्याचा समानार्थी शोधा, एखादा दिलेला असतो त्याचा विरुद्धार्थी. पण एवढे सगळे शब्दार्थ आहे, आणि विचारला 1-2 विचारला जाणार आहे सिनॉनिम म्हणजे समानार्थी. मग सगळे पाठ करत बसायचे का, तर सगळ्यांनी पाठ करायचे. जे सिलेक्टेड आहे, जे वारंवार विचारले जाऊ शकतात, वेगवेगळ्या एक्झाम मध्ये वारंवार विचारतात, तेच करायचे. आणि त्याला 2-3 लेक्चर वेळ द्यायचा फक्त, बस, जास्त वेळ नाही द्यायचा. अँटोनिमला सुद्धा जास्त वेळ नाही द्यायचा. 1 वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द देतात, किंवा बनव एखाद्या जागेला काहीतरी असं मोठंसं नाव आहे, एका वाक्यामध्ये त्या जाग्याचं आपल्याला एकच शब्द लिहायचा आहे त्या जागेसाठी. ठीक आहे, तसा एक शब्द म्हणजे बाबांनो मानवांना जपणारा, त्याला आपण काय म्हणतो, देवावर विश्वास ठेवणारा, देवावर विश्वास न ठेवणारा. ठीक आहे, श्रद्धा बाळगणारा, असे शब्द वारंवार विचारले जातात. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? आता एखादी विधवा महिला आहे, तिच्यासाठी आपण काय शब्द वापरतो. मग हे सगळं तुमचं आपण कव्हर करून घेऊ. जे वारंवार विचारलं जाणार आहे ना, तेच आपण घेणार आहे. त्यानंतर जे वाक्यप्रचार असतात, इडियम्स, त्यानंतर स्पेलिंग मिस्टेक असतात बघा, आणि इरर बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले. एवढे आपल्याला टॉपिक इंग्रजी विषयामध्ये कव्हर करायचे. तुम्ही रोज एक दिवस जरी दिला यांना तर सगळं कव्हर होत असतं. पण यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करायची हो क्वेश्चनची. ठीक आहे,
त्यानंतर आता जीके मध्ये काय विचारतात ते बघू. हे झालं 15 गुण. आता जीके तुम्हाला 15 गुणांना विचारले जात असतात, पण या जीके मध्ये एवढे सगळे विषय, भूगोलाचा एखादा 2 क्वेश्चन असणारे, इतिहासाचे 3-4 क्वेश्चन असणारे, राज्यशास्त्राचे 2-3 क्वेश्चन असणारे, त्यानंतर चालू घडामोडीचे 2-1 क्वेश्चन असतील. अशा पद्धतीनं 15 क्वेश्चन असतील. समजा भूगोलचे असतील 2 क्वेश्चन, इतिहासचे असतील 4 क्वेश्चन, राज्यशास्त्राचे असतील 4 क्वेश्चन, त्यानंतर इकडे आपण म्हणलं विज्ञानचे असतील समजा 3 क्वेश्चन, 3 किंवा 4 क्वेश्चन पकडू आपण विज्ञानचे, कारण विज्ञानला महत्व असते. इकडे 4 किती झाले, 4 1 4 4 8 4 3 12, 12 आणि 2 14, आणि एखादा 2 क्वेश्चन हा चालू घडामोडीचा असतो. हे महत्वाचे विषय बघा. ठीक आहे, एखादा 2 क्वेश्चन चालू घडामोडीचा असतो. मग नेमकं वाचायचं काय, कुठून प्रश्न येणार ते पण सांगतो. आता एवढा मोठा सिलेबस आहे, तुम्हाला भूगोलमध्ये काय वाचायचंय माहिती का? आता इथं आपला महाराष्ट्राचा भूगोल वाचून चालणार नाही. महाराष्ट्राचा भूगोल इथं वाचत बसायचा नाही, तर भारताचा भूगोल चांगला करायचा. भारताचा भूगोल, कारण भारताच्या भूगोलावरतीच प्रश्न 1-2 येतील. त्यातल्या त्यात बी नद्या असतील, महत्वाचे सरोवरे असतील, किंवा आपल्या भारत देशामध्ये जे वेगवेगळे राज्य आहे त्या राज्यांच्या सीमावरती प्रश्न विचारले जात असतात, की महाराष्ट्र राज्याची सीमा कोणत्या राज्यांना लागून आहे बाबा, कोणत्या राज्यांना लागून नाही, असे प्रश्न देतात. ठीक आहे, यामध्ये भारतामध्ये जे वेगवेगळे महत्वाचे पर्यटन स्थळ असतील, ठीक आहे, त्याबद्दल प्रश्न विचारले जातात भारताच्या भूगोलमध्ये. महाराष्ट्राचा भूगोल वाचायचा नाही, भारताचा भूगोल वाचायचा आहे. आणि जगाच्या भूगोलमध्ये सुद्धा तुम्हाला ना सिलेक्टेड टॉपिक वाचायचे जगाच्या भूगोलमध्ये. ठीक आहे, ज्यामध्ये खगोलशास्त्र असतं बघा, ते चांगल्या पद्धतीने कव्हर करून घ्यायचं. त्यावरती एखादा 2 प्रश्न विचारले तर विचारू शकतात. ते कधी मध्ये असतं आता, कारण त्यांना पूर्ण भूगोलामध्ये 2च प्रश्न विचारायचे. मग एक भारताच्या भूगोलावरती फिक्स विचारतील, एखादा जगाच्या भूगोलवरती विचारू शकतात. पण सिलेक्टेड ज्या ठरलेल्या गोष्टी बघा, जगातील सर्वात पहिले असेल, जगातील सर्वात लांब नदी, भारतातील सर्वात लांब नदी, असे प्रश्न जास्त विचारले जातात, ज्याला आपण स्टॅटिक प्रश्न म्हणतो, फिक्स प्रश्न म्हणतो. मग त्याचा सराव तुम्हाला जास्त करायचा आहे, कारण स्टॅटिकच जास्त विचारलं जाणार आहे. दिनविशेष विचारतील, की बाबांनो आपण 1 मे हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करत असतो. ठीक आहे, त्यानंतर 25 डिसेंबर असतो बघा, त्यानंतर 14 नोव्हेंबर असतो राष्ट्रीय बालदिन म्हणून. मग असे जे महत्वाचे दिवस जे वारंवार विचारले जाऊ शकतात ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि करंटचा जो काही क्वेश्चन येणार आहे तो कशामध्ये येऊ, कशाच्या रिलेटेड येऊ शकतो, एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे खेळाच्या रिलेटेड येऊ शकतो. आता माग राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या, त्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, की भारताचा त्या पदतालिकेमध्ये कितवा क्रमांक होता, आपल्या भारतामध्ये किती जणांना सुवर्ण पदक मिळालं, एकूण मेडल किती मिळाले, हे असे आपल्या त्या गोष्टीकडे ध्यानच गेलं पाहिजे, की प्रश्न कुठे विचारू शकतात. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं त्याचबरोबर आर्मी रिलेटेड जी माहिती आहे, एअरफोर्सची स्थापना कधी झाली होती, मुख्यालय कुठे आहे, त्यानंतर नेव्हीची स्थापना, नेव्हीचं मुख्यालय, आर्मीची स्थापना, आर्मीचं मुख्यालय, नेव्हीचे चीफ कोण आहे, आर्मीचे कोण आहे, एअरफोर्सचे कोण आहे, सीडीएस कोण आहे. सर्वात पहिले सीडीएस होते बघा बिपिन रावत, त्यानंतर अनिल चव्हाण आले, त्यानंतर आता डबल बदलले. ठीक आहे की नाही, म्हणजे हे प्रश्न वारंवार विचारले जात असतात आर्मीच्या रिलेटेड, कारण पोस्टच ती एअरफोर्सची. मग त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इतिहासमध्ये तुम्हाला काय वाचायचंय माहिती का? राज्यशास्त्राचं आपण बघू, तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला जे महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे ते बिलकुल काहीच नाही वाचायचं. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुम्ही काय वाचणार, भारताच्याच रिलेटेड सगळं वाचणार आहे, कारण राज्यशास्त्र म्हणजे भारताचं संविधान आहे आपलं सगळं त्याच्यामध्ये. मग इथं तुम्ही संसदचा अभ्यास करणार, जास्त करून राष्ट्रपतीवरती प्रश्न असतात, उपराष्ट्रपतीवरती प्रश्न असतात. ठीक आहे, त्यानंतर महान्यायवादी म्हणून असतो, त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले. संसदेचा अभ्यास करणार तुम्ही थोडक्यात, पंतप्रधान असेल, त्यांचं मंत्रिमंडळ असेल, राष्ट्रपती एकदम चांगला वाचून काढायचा, महत्वाचे कलम तोंडपाठ करून टाकायचे. त्यानंतर राष्ट्रीय आणीबाणी असतं, राष्ट्रपती राजवट असतं, त्या काय भानगडी आहे, त्याच्या रिलेटेड कलम कोणकोणते, यामध्ये मूलभूत कर्तव्य, आपल्याला कोणकोणते अधिकार आहे ते पण माहिती पाहिजे ना, आपले मूलभूत कर्तव्य कोणकोणते, मार्गदर्शक तत्वे कोणते, आपण कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे, यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारलेले. त्यातल्या त्यात संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली होती, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोणते होते, म्हणजे अगोदरच्या वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे प्रश्न विचारलेले तेच तुम्हाला वारंवार वाचायचे. एखाद्या पुस्तकातून वाचा, रिव्हिजन करा तुम्ही ना. ठीक आहे, आपलं इंडियन आर्मीसाठी पुस्तक आहे बघा, अग्निवीर राजमार्ग, फक्त मराठीमध्ये. तुम्हाला हे मी अगोदरच सजेस्ट केलं असतं, पण हे जे काही पुस्तक आहे ना हे मराठीमध्ये, आणि परीक्षा तुमची मराठीमध्ये होत नाही. आणि मराठीमध्ये जरी अभ्यास केला तरी तुम्हाला हिंदीमध्ये समजायला लगेच कळतं, की आपण असं वाचलं होतं आणि हिंदीमध्ये असं उत्तर लिहायचं झालं. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. हा,
आता बघा अशा पद्धतीनं राज्यशास्त्र तुम्हाला कव्हर करायचंय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो विषय असणार आहे विज्ञान आणि इतिहास. विज्ञानमध्ये बी तुम्हाला जास्त अभ्यास कशाचा करायचा आहे, आरोग्यशास्त्र असेल, त्यात प्राणीशास्त्र असेल, वनस्पती शास्त्र असेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणत असतो, बायोलॉजी म्हणत असतो, जीवशास्त्र. समजा जीवशास्त्राचा अभ्यास जास्त करायचा आहे. कशाचा करायचा, जीवशास्त्राचा. आणि अजून फिजिक्सचा अभ्यास. आता एअरफोर्स आहे, एअरफोर्सच्या रिलेटेड म्हणून आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे, याच्यामध्ये जास्त फिजिक्सचा. कारण टेक्निकल गोष्टी जास्त विचारले जातात. म्हणजे 4 प्रश्न जर विज्ञानचे येत असतील तर 2 प्रश्न फिजिक्सचे असतील, एक बायोलॉजीचा असेल आणि एक जो काही प्रश्न आहे तुमचा केमिस्ट्रीचा असणार आहे. त्यात बी सिलेक्टेड टॉपिक वाचायचे आणि जास्त असं बघायचं की एअरफोर्स मध्ये कोणकोणते प्रश्न आलेले. एकच तुम्हाला रामबाण उपाय मी सांगतोय की तुम्हाला काय करायचंय माहिती का, मागचे झालेले दरवर्षी अग्निवीर एअरफोर्स म्हणून भरती निघत असते बघा. अग्निवीर एअरफोर्सची भरती निघत असते. एक्स ग्रुप असतो, वाय ग्रुप, म्हणजे टेक्निकल ग्रुप आणि नॉन टेक्निकल ग्रुप. त्याच्या भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका आहे मागच्या 5-6 वर्षाच्या. मग इथूनच तुम्हाला काय करायचं, इंग्रजी घ्यायचं, इथूनच जीके घ्यायचं. मागचे झालेले सगळे प्रश्न व्यवस्थित वाचून काढायचे, एका वहीवर लिहून काढायचे आणि त्याच वारंवार रिव्हिजन करायचं. त्यातूनच बऱ्यापैकी प्रश्न तुम्हाला इकडच्या भरतीमध्ये येणार आहे आणि दिसतील 100%. ठीक आहे, त्याच्यानुसारच तुमची तयारी आपण चांगल्या पद्धतीनं करून घेणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इतिहासच मी अगोदर सांगितलेलं आहे की इतिहासचं काय वाचायचंय, तर इतिहासमध्ये प्राचीन इतिहासवरती जास्त लक्ष द्यायचंय तुम्हाला, की हडप्पा संस्कृतीमध्ये काय होतं, सिंधू संस्कृती काय होती, बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल, ठीक आहे, पोर्तुगीज भारतात केव्हा आले होते, या सगळ्या गोष्टी वारंवार विचारल्या जातात. आणि फिक्स जगातील सर्वात लांब, जगातील पहिले, भारतातील पहिले कोणी असन, जगातील पहिली डॉक्टर कोण आहे, भारतातील पहिलं कोण आहे, अशा संबंधित ज्या गोष्टी आहे त्या वारंवार विचारल्या जात असतात. तिथे आपल्याला फोकस करायचं आहे. ठीक आहे. करंटचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की आपल्याला काय करायचंय फक्त, की बाबांनो आता बघा मांग की आर्मी रिलेटेड ज्या गोष्टी आहे सगळ्या, आत्ताची अग्निवीर भरती झाली होती त्यामध्ये काय विचारलं होतं की बाबांनो नौसेनेचं मुख्यालय कुठं असतं, म्हणजे नेव्हीचं मुख्यालय विचारलं, नेव्हीची स्थापना विचारली. मग एअरफोर्सचं म्हणून आर्मीचं विचारणार नाही असं नाही, सगळ्या डिफेन्सच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. की आर्मीचं मुख्यालय असेल, आर्मीचं जे काही चीफ आहे प्रमुख ते असेल, सीडीएस कोण आहे, त्यानंतर एअरफोर्सचे कोण आहे, नेव्हीचे कोण आहे, हे तुम्हाला तोंडपाठच करून टाकायचंय. फिक्स प्रश्न त्याच्यावरती वारंवार विचारले जात असतात. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्यानंतर दिनविशेष असेल किंवा महत्वाच्या ज्या घडलेल्या क्रीडा आहे, म्हणजे खेळासंबंधित ज्या गोष्टी असतील त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करंटमध्ये वाचायच्या आहे. फक्त एवढं करायचं, जवळजवळ 30 पैकी 27-28 मार्काच्या पुढे तुम्ही जाणार आहे. पण पुढचे 1-2 महिने कन्सिस्टंटली चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. लवकरात लवकर तुम्हाला ही नोकरी मिळवण्याची संधी असणार आहे. एकदा ही संधी हातातून गेली तर परत संधी येईल का नाही सांगता येत नाही. चांगल्या जागा या भरतीमध्ये असू शकतात, जागा ते सांगत नाही, नाहीतर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं. फक्त तुम्ही तयारी चांगल्या पद्धतीनं करा. याच्यामध्ये तुम्हाला जास्त हार्डवर्क सुद्धा नसतं. एक हाऊसकीपिंग असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वच्छता, कपडे धुणं वगैरे हे सगळं काम असतं सोपं. त्यानंतर दुसरं असतं बघा, ज्याला हॉस्पिटॅलिटी म्हणून आपण म्हणत असतो, जिथं रसोई घरमधलं ते सगळं त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, खाना बनवणं वगैरे तेवढं काम असतं एअरफोर्सच्या लोकांना ते. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा. काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. फक्त हा व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. तुमचा असाच प्रतिसाद राहिल्यानंतर याचे जे काही लेक्चर आहे सगळे, याची जी काही तयारी आहे ती आपण आपल्या डिफेन्स फॅक्टरी या युट्यूब चॅनलला एकदम चांगल्या पद्धतीनं जोरदार करून घेऊ. आता आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.